नमस्कार शेतकरी बंधू, तुम्ही पाहताय कृषीधन युट्यूब चॅनल. मी निखिल सोनवणे आपले सर स्वागत करतो. आपण पाहताय वांगे पीक आहे आपलं, बरोबर आहे. वांगे पिकासाठी आपण भरपूर काय फवारणी केल्यात, बाकी नियोजन सगळं व्यवस्थित चाललंय. पण थोडंसं काय होतंय, उन्हाळ्यामुळे पांढरी माशी प्रादुर्भाव होतोय. पांढरी माशी आपण फवारणी केली, ती कंट्रोलमध्ये पण आलती 1 महिना 15 दिवस, पण परत प्रादुर्भाव थोडा दिसायला लागलाय 10-20%. तर मग ते कंट्रोल करण्यासाठी आपण स्प्रे करतो त्यासाठी. तर मग स्प्रेमध्ये काय केलं, आपण 2 कीटकनाशक कॉम्बिनेशनमध्ये घेतल्यात. एक आहे ॲग्रोस्टार, दोन्ही पण ॲग्रोस्टार कंपनीचे आहेत. एक आहे डायनाशिल्ड म्हणून येतं, त्यात डिनोटिफेरॉन आहे. दुसरं त्यांचंच कंपनीचं क्रुझर म्हणून येतं, त्यात थायमिथोजन आहे. त्या थायमिथोजन मग 25% आणि डायनाशिल्ड आहे त्यामध्ये डिनोटिफेरॉन आहे 25%. आता दोन्ही एकत्र कॉम्बिनेशन फवारणी करतो आपण. साधारण 20 लिटर पंपासाठी 10 ग्रॅम थायमिथोजन आणि डिनोटिफेरॉन जे आहे ते 10 ग्रॅम आणि सोबत स्टिकर आपलं 5 मिली. स्टिकर का वापरतो मी यावेळेस प्रत्येक फवारणीमध्ये, तर त्यामागचं रिझन आहे. कारण स्टिकर काय करतं आपल्या पिकामध्ये, आता सध्या ढगाळ वातावरण आहे, अवकाळी पाऊस येतोय, प्लस स्टिकर जे आहे ते पेनिट्रेटर स्प्रेडर असं दोन्ही बी काम करतं आपल्याला. म्हणजे हा पानावरती औषध पसरण्याचं काम करते व्यवस्थित, त्या खाली पानावर पडून देत नाही, व्यवस्थित पेनिट्रेट करण्याचं म्हणजे पाण्यामध्ये शोषण करण्याचं चांगलं काम करतं आपल्याला, बरोबर आहे. आणि औषधाला ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतं, तिन्हीचं बी काम करतं स्टिकर आपल्याला. मग स्टिकर तुम्ही कंपल्सरी वापरा फवारणीमध्ये. जास्त काय महागा स्टिकर वापरायचं, सिलिकॉन बेसचं वापरायचं, तुम्हाला त्यांनी चांगला रिझल्ट येऊन जाईल आपल्याला, बरोबर आहे. माझं तिने एकत्र मिक्स करून आपण संध्याकाळची वेळेस फवारणी करते. संध्याकाळची का फवारणी करायची, कारण दिवसा जर तुम्ही फवारणी केली तर पांढरी माशी दिवसा उठून दुसऱ्या झाडावर बसेल, तुमची फवारणी झाली की परत झाड येऊन बसेल आपल्याला, बरोबर आहे. तुम्ही पाठी मागू शकता, दिवस आत्ताच मावाळा जस्ट आपला. तर मग संध्याकाळी फवारणी केल्यानंतर काय होतं, आपल्याला जी पांढरी माशी ती झाडावर उठत नाही जास्त करून, बरोबर. फवारणी केल्यानंतर झाडा बसून राहते, झाडात औषध केलं, औषध जे आहे ते नंतर ते शोषण केल्यानंतर ते मरून जाते. पण दिवसा जर तुम्ही फवारणी केली तर ती झाड माशी उठून दुसऱ्या झाडावर बसेल, शेजारी गावता जाऊन बसेल, तुमची फवारणी झाली की परत झाडावर बसेल, तिला काही होणार नाही. त्यामुळे फवारणी करताना काळजी घ्यायची, संध्याकाळच्या वेळेस फवारणी करायची आपल्याला. आणि वांग्यामध्ये मेजरली फवारणी संध्याकाळच्या वेळेस करा, तुम्हाला चांगला रिझल्ट येऊन जाईल, बरोबर आहे. मग फवारणी करताना आपण फवारणी केली, सध्या फवारणी चालूच आहे, पाठीवर पंप आहे, तुम्ही नोझल बघू शकता आपला, औषध संपलं जस्ट आता. तर मग फवारणी करताना 10 ग्रॅम क्रुझर, 10 ग्रॅम डायनाशिल्ड दोन्ही एकत्र मिक्स करून 5 मिली स्टिकर टाकून 20 लिटर पाणी मिसळून आपण फवारणी करतोय. तर यामुळे आपली पांढरी माशी, बाकी रेस्टोकडे सुद्धा काम करेल, पण मेजरली पांढरी माशी जास्त काम करेल. बाकी रेस्टोकडून ती असेल मावा, तुडतुडी, थ्रिप्स वगैरे सगळ्यासाठी काम करेल, पण सगळ्यात मेजर पेस्ट आपली राहील ती पांढरी माशी, बरोबर. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, आणि बाकी कशा तुम्हाला काय समस्या की कमेंट करा. धन्यवाद.